सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 4 ऑगस्ट 2025 दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. सोन्यासारखा दिवस आहे. महिला असतील, पुरुष दादा सर्वांनी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं किमान 7च्या अगोदर आपली अंघोळ वगैरे झालीच पाहिजे. उद्या सर्वांनी अगदी लहान लेकरांपासून महिलांनो उपाय जरूर करा. लहान असो मोठं असो प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यात किमान चमचाभर गाईचं दूध टाकून अंघोळ करायचं आहे. कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील, आर्थिक त्रास असतील तुम्हाला तर नक्की उद्या गाईचं दूध टाकून अंघोळ करायचं आहे. गाईचं दूध श्रावणी सोमवारी जी व्यक्ती गाईचं दूध अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करते त्या दूध मिश्रित पाण्याने तिचा गुरुग्रह आणि शुक्र ग्रह इतका मजबूत होतो, इतका स्ट्रॉंग होतो की तिला पैशांविषयी अडीअडचणी असतील काही आयुष्यात त्या संपूर्ण नष्ट होतात आणि तिच्या आयुष्यावर त्या व्यक्तीवर लक्ष्मी माता कायम प्रसन्न राहते. लक्ष्मी खेचून येते त्या व्यक्तीच्या घरात आणि त्या व्यक्तीवर लक्ष्मी माताचा अखंड आशीर्वाद, कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. तुमच्या आर्थिक अडचणी संपून जातील आणि तुमच्या घराची लेकराबाळांची भरभराटी होईल. म्हणून उद्या गाईचं दूध टाकून घ्या. महिलांनो तुमच्याकडं जरी पुडीचं दूध येत असेल चालेल, तापवण्याच्या आधी थोडंसं वाटीत काढून घ्यायचं आहे. उपाय सेवा करण्यासाठी दूध आवश्यक आहे. उद्या श्रावणी सोमवार आहे. दूध महादेवांना इतकं प्रिय आहे. पाणी, दूध, पंचामृत, तूप, मध जे पदार्थांनी तुम्ही अभिषेक घालाल ना, महादेव आहे. भोळ्या मनाने केलेली सेवा नक्कीच आपली कबूल करत असतात, स्वीकार करतात आणि आपली झोळी भरभरून देतात. उद्या दूध थोडंसं बाजूला काढून ठेवा. महिलांनो आंघोळीच्या पाण्यात सुद्धा टाका. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी दूध टाकून आंघोळ करायचं आहे. मग महिलांनो तुम्ही डोक्यावरून आंघोळ केली, पुरुष दादांनी केली डोक्यावरून आंघोळ, तरी कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही. दूध टाकून आंघोळ करायचं आहे. यामुळे तुमचे ग्रहमान सुधारतील. काही दोष असतील तुमच्या आयुष्यात ते सुद्धा कुंडलीत काही दोष असतील संपून जातील आणि महादेवांची कृपा होईल. आंघोळीनंतर महिलांनो घर दार स्वच्छ करायचं आहे. उंबरठ्याची हळद कुंकू वाहून फुलं वाहून पूजा करायची आहे. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उद्या दोन्ही वेळेला दाराशी तुपाचा दिवा लावा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आपल्या मुख्य दाराशी अगदी थोडा वेळ जरी चालेल ना, सकाळी आणि संध्याकाळी. आता सकाळी नाही जमलं, माझ्या महिलांना ऑफिसला वगैरे जायची घाई असेल, किमान संध्याकाळी तरी प्रदोष काळानंतर तुम्ही दिवा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तिळाच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा उद्या मुख्य दाराशी नक्की लावून द्या. बघा सोन्यासारखे दिवस येतील, खूप सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील. माता लक्ष्मी धावत येईल आणि तुमचं घर सोडून कधी जाणार नाही. तिळाचा तेलाचा लावा किंवा गाईच्या तुपाचा लावा, पण उद्या मुख्य दाराशी दिवा जरूर लावा. लहानशी दाराशी रांगोळी काढा. आपल्या मुख्य उंबरठ्याची पूजा करा. नंतर आपल्या देवी देवतांना अभिषेक करायचा आहे. सर्वांकडे शिवपिंडी असणार आहे. तुम्ही साधा सुद्धा अभिषेक करू शकता, घरात सुद्धा रुद्र अभिषेक करू शकता, घरात मंदिरात सुद्धा तशा पद्धतीने करू शकता. साधा अभिषेक करायचा असेल तुम्हाला तर गाईच्या दुधाने जरी केला तुम्ही, आधी पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने चंदन थोडंसं घसून घ्यायचं. चंदन जरी चमचाभर तुम्ही चंदनाने अभिषेक घातला पुन्हा स्वच्छ पाण्याने, असा साधा अभिषेक करू शकता. तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा असेल आधी शिवपिंडी आपली तामणात घ्यायची आहे, नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे, मग नंतर दुधाने, दह्याने, साखरीने, मधाने, तुपाने, तुमच्याकडे उसाचा रस असेल उसाच्या रसाने, सर्व पदार्थांनी चमच्याने अभिषेक घालायचं. ओम नमः शिवाय मंत्र जप थांबवू नका, मंत्र जपत राहायचा आहे. त्याचबरोबर पुन्हा स्वच्छ पाण्याने पुन्हा शिवपिंडी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि लहानशी तांदळाची रास करायची आहे आणि त्या तांदळाच्या राशीवर तुम्ही वेगळी पूजा मांडत असाल, तुम्ही पाटावर वगैरे तिथं स्थापन करायचं आहे. काही लोक तामणामध्येच पूजा वगैरे मांडतात, तुम्ही त्यात मांडू शकतात किंवा तुमच्या देवघरात तुम्ही शिवपिंडी स्थापन करत असाल, ज्या जागी रोज ठेवतात स्थापन करतात शिवपिंडी, तिथं सुद्धा मांडू शकता तुम्ही पूजा किंवा वेगळा पाट घेऊन. जशी तुमची पद्धत असेल दर सोमवारची तशाच पद्धतीने करायचं आहे. साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा
सुद्धा घरच्या घरी रुद्र अभिषेक करता येतो। त्याचबरोबर बेलाची पानं, उद्या तुम्हाला बेलाची पानं अर्पण करायची आहे। तुम्ही तुमच्याकडे जेवढी बेलपत्र असेल, 1008 असतील, 108 असतील किंवा 1001 असेल, महादेवांना शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करायचं आहे। किमान पहिल्या पानावर तिन्ही पानांना तुम्हाला चंदनाचं बोट लावायचं आहे, ओम नमः शिवाय, किंवा तुम्ही एखाद्या काडीने ओम नमः शिवाय सुद्धा लिहून ते बेलपत्र पालथ्या स्वरूपात चिकना भाग शिवपिंडीवर आला पाहिजे अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करू शकता। महादेवांना शिवपिंडीला चंदन लावायचं आहे, भस्म लावायचं आहे। एखादं अत्तर असेल तुमच्याकडं, अत्तर लावलं किंवा पाण्यात जरी तुम्ही अत्तर टाकून दिलं आणि त्या अत्तर मिश्रित पाण्याने जरी अभिषेक केला ना, महादेव आहे प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात। उद्या जेवढी भोळ्या मनाने सेवा जमेल ना, महिलांनी पुरुषांनी नक्की करायची आहे। लेकरांकडून सुद्धा महादेवांना बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे। बेलाचं फळ असेल, पांढरी फुलं अर्पण करायची आहे। त्याचबरोबर धोत्र्याचं फूल तुम्हाला मिळालं, धोत्र्याचं फळ मिळालं, नक्की अर्पण करा महादेवांना। महादेवांची सेवा करावी। महादेवांची छान अशी सेवा केल्यानंतर काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा। तुम्ही खडी साखरेचा दाखवा किंवा दूध साखरेचा दाखवा, किंवा तुम्ही उपवास करत असाल, उपवासाच्या पदार्थांचा जरी फळांचा वगैरे फलाहार घेऊन तुम्ही उपवास करत असाल, पण आधी शिवशंकरांची शिवपिंडीची पूजा करा, स्थापना करा, बेलपत्र फुलं अर्पण करा, नैवेद्य दाखवा आणि मगच तुम्हाला फलाहार करायचा आहे। सकाळी लवकर उठून पूजा वगैरे केली आणि मग तुम्ही फलाहार घेतला, किंवा तुम्ही कुणी साबुदाणा खिचडी वगैरे हे पदार्थ खाऊन सुद्धा उपवास करतात, दूध दही घेऊन सुद्धा उपवास करतात। तुमची जशी परंपरा आहे, तुम्ही जसं दर सोमवारी व्रत उपवास करता तशाच पद्धतीने करायचं आहे। फक्त भगर या उपवासाला चालत नाही। तुम्ही भगर सोडून इतर पदार्थ खाऊ शकता, पण महादेवांचे उपवास आपण जेव्हा करतो, हरतालिका करतो, महाशिवरात्री करतो, श्रावणी सोमवार करतो, फलाहार दूध वगैरे घेऊन केला जातो हा उपवास। तुम्ही फलाहार घेऊ शकता किंवा साबुदाणा खिचडी वगैरे तुम्हाला जसा झेपेल उपवास तशा पद्धतीने करायचा आहे। आधी तुम्ही कडक उपवास केले आणि आता तुम्हाला उपवास नाही जमत, भोलेनाथ आहे आपल्या लेकरांना नक्कीच समजून घेता। तुम्ही साधी पूजा आणि सेवा जरी केली, तुमच्याकडून नाही उपवास जमला, महिला असतील, पुरुष दादा गोळ्या वगैरे चालू असतात, नाही जमला उपवास तुम्हाला, नाही तुम्ही उपवास केला, महादेव आपल्यावर कधीच रागवत नाही। लेकरांवर आपले आई बाप कधीच आपले लेकरांवर रागवत नाही। तुमच्याकडून नाही झाला उपवास, गरोदर महिला असतील, आधी उपवास केले आई तुम्ही आणि आता नाही जमत तुम्हाला, तुम्ही उपवास नका करू। तुम्हाला बाळ झाल्यावर, बाळ मोठं झाल्यावर तुम्ही पुन्हा उपवास सुरू करू शकता। ज्यांना अजिबात उपवास जमत नाही त्यांनी फक्त सेवा पूजा करा मनापासून, हृदयापासून, मनापासून। भोळ्या भाबड्या मनाने केलेली सेवा कधीच व्यर्थ जात नाही आणि श्रावणात महादेवांची सेवा तर कधीच खाली जात नाही। भरभरून आशीर्वाद, कृपा आशीर्वाद नक्कीच मिळतात। अगदी 7 पिढ्यांना आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात, आपल्या लेकरा बाळांची प्रगती होते। म्हणून उद्या भोळ्या भाबड्या मनाने आपल्याला सेवा करायची आहे। उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ असणार आहे पांढरे तीळ। उद्या पांढरी तिळीची आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे। तुम्ही 1.25 मूठ अर्पण करू शकतात किंवा 3 मुठी धान्य अर्पण करू शकता। कुणी 5 मुठी अर्पण करता, कुणी 7, 11, तुमच्यावर आहे। तुम्ही 1 मूठ अर्पण करा, 1.25 मूठ अर्पण करा, 3 मूठ अर्पण करा। तर तुम्हाला पांढरी तीळ घ्यायची आहे, उजव्या हातात तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या आणि उभी शिवामूठ, एका हातात मूठ धरायची शिवामूठ, दुसऱ्या हाताने थोडं पाणी सोडत तुम्हाला ओली शिवामूठ शिवपिंडीवर अर्पण करायची आहे। ज्यांना घरी सेवा जमेल त्यांनी घरी करा, तुम्हाला मंदिरात पण जाता येईल, मग तुम्ही घरी पण सेवा करा। घरी पण शिवामूठ अर्पण केली, मंदिरात पण केली तरीही चालेल। असं नाही की तुम्ही घरी शिवामूठ अर्पण करू नका आणि मंदिरातच करावी असं नाही। ज्यांना मंदिरात जाता येईल त्यांनी मंदिरात जाऊन करा, ज्यांना घरी करता येईल त्यांनी घरी सेवा करा। आणि तुम्हाला दोघं ठिकाणी सेवा जमली ना, जेवढी सेवा होईल ना आपल्याकडून तेवढंच बघायचं आहे। श्रावणी सोमवारी आपल्याकडून जेवढी भोलेनाथांची शिवशंकरांची सेवा जमेल ना तेवढंच बघा। उद्या कुणाच विषयी निंदा नालस्ती करू नका, हा काय करतोय तो आपल्याविषयी कोणी वाईट बोलू द्या, काही करू द्या, सर्व काही महादेवांवर सोपवा, आपल्या
स्वामींवर सोपवा आणि मग सेवा करायची आहे. कुणाच विषयी द्वेष किंवा कुणाविषयी वाईट विचार अजिबात ठेवू नका, नाहीतर आपली सेवा व्यर्थ आहे. अजिबात कुणाच विषयी वाईट चिंतू नका. कुणी तुम्हाला कितीही त्रास देऊ द्या, सर्व काही महादेवांवर सोपवा. त्याचं पण भलं हो, आपलं पण भलं हो, ह्याच हेतूने आपल्याला उद्या सेवा करायची आहे. कुणाच विषयी विचार करू नका आणि महादेवांच्या मंदिरात गेल्यावर तर कुणाच विषयी विचार करू नका. फक्त महादेव आणि मी एवढाच विचार करा. आपण स्वामींच्या केंद्रात गेल्यावर फक्त आपले स्वामी आणि आपण एवढंच, आपल्यामध्ये कुणीच नाही, अगदी घरातले व्यक्तीसुद्धा नाही. तसंच फक्त आपण आणि आपले महादेव एवढाच विचार करून तिथं बसा आणि 2 मिनटं का होईना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किमान 11 वेळा, 21 वेळा किंवा 1 माळ जप करता आला मंदिरात बसून. नाही जमलं, मंदिरात गर्दी आहे, तुम्ही घरीसुद्धा ही सेवा करू शकता. आपण नित्य सेवा करतो, आपण स्वामींची तर माळ घेतोच, मग आपण ओम नमः शिवाय 1 माळ जरूर हा मंत्र जप करायचा आहे. झालंच तुम्हाला तर शिवलीलामृतातील 11वा अध्याय दर सोमवारी, शिवलीलामृतातील 11वा अध्याय घरी नक्की पठण करत जा. थोडासा मोठ्या स्वरात पठण करावा. जी पण आपण आपल्या सर्व तिथींना, आपल्या देवी शुभ तिथींना आपल्या देवी देवतांची सेवा करतो ना, आपल्या वास्तूला सुद्धा कळली पाहिजे. वास्तू पुरुष नेहमी तथास्तु म्हणत असतात. आपल्या देवी देवतांचे जे मंत्रोच्चार करतो आपण, पठण करतो, बोलतो, ऐकतो, ते थोडंसं मोठ्या स्वरात बोलायचं आहे, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. उद्या आपल्या वास्तूत कुणाच विषयी वाईट अपशब्द निघेल आपल्याकडून, या गोष्टी टाळायच्या आहे. कारण आपल्या वास्तूत नेहमीच चांगल्याच गोष्टी आपल्याकडून बोलल्या गेल्या पाहिजे. म्हणून उद्या तरी हा नियम सर्वांनी पाळायचा आहे. तर उद्या श्रावणी सोमवार, उद्याची शिवामूठ असणार तीळ. आपण शिवामूठ अर्पण करायची आहे. उभी शिवामूठ सर्वांकडून, महिला, पुरुष, विद्यार्थी असतील, लहान लेकरं असतील, जेवढी सेवा होईल ना उद्या तेवढी लेकरांकडून सुद्धा करून घ्या, मुलांकडून सुद्धा बेल फूल अर्पण करून घ्या. महिलांनो, तिळाची छोट्या हाताने का होईना मुठभर तीळ महादेवांच्या शिवपिंडीवर लेकरांकडून सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे. 4 दिवस 5 दिवस असतील महिलांनो, सेवा करू नका. त्याचबरोबर उद्या प्रत्येक आईने आपल्या देवघरात 1 दिवा लावायचा आहे. मुलांसाठी 1 दिवा आईने जरूर लावा. तिळाच्या तेलाचा 1 दिवा लावायचा आहे. आता सगळ्यांकडंच तिळाचं तेल असतंच असं नाही. मग काय करायचं आहे महिलांनो, दुहेरी वातीचा दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यात दुहेरी वात टाका. तुम्ही जे देवांसाठी तेल वापरता दिव्यासाठी, ते तेल टाकायचं आहे. आणि त्या दिव्यात तुम्हाला 1 कापराचा तुकडा, भीमसेन कापूर असो किंवा साधा कापूर, 1 कापराची वडी टाकून द्या. आणि 1 चिमूटभर तीळ, मग पांढरी असो काळी असो, काळी पण असली अतिशय उत्तम, पांढरी असेल जी महादेवांना अर्पण करत आहात, ती तीळ, चिमूटभर तीळ, तुमची इच्छा बोलून ती तीळ त्या दिव्यात टाकून द्यायचे आहे. आणि मुलांविषयी ज्या अडीअडचणी असतील, मुलांविषयी ज्या इच्छा असतील त्या बोलून घ्यायचा आहे आणि महादेवांना तुमची प्रार्थना करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तिळाचं तेल असेल तर तुम्ही तीळ नाही टाकली तरीही चालेल. आता तिळाचं तेल नसेल तुमच्याकडं तर मग चिमूटभर तीळ, काळी असो पांढरी असो, त्या दिव्यात टाका आणि 1 कापूर वडी जरूर टाकायची आहे. आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तिळाचं तेल लावल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे. उद्या तिळाच्या तेलाचा दिवा 1 कापूर वडी टाकून नक्की उद्या महिलांनो लावून द्या. घरात कितीही दुःख दारिद्र्य असू द्या, कटकटी असतील, भांडणं होत असेल, मुलं ऐकत नसतील तुमचे, स्वतःहून त्यांचं नुकसान करून घेत असतील, किंवा मुलांचं शिक्षणात, नोकरीत काही अडीअडचणी येत असतील, मुलांना हवं तसं यश मिळत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, घरात लक्ष्मी टिकत नसेल, पतिदेवांना तुमच्या काही कामात अडीअडचणी येत असतील, तुम्ही स्वतः काही काम करताय, व्यवसाय करताय किंवा नोकरी करताय, तुम्हाला काही अडीअडचणी असतील, कुणी विनाकारण तुम्हाला त्रास देत
येत असेल, जगातलं कितीही मोठं संकट असू द्या, एक दिवा प्रत्येक आईने, प्रत्येक महिलेने आपल्या देवघरात तिळाच्या तेलाचा जरूर दिवा महादेवांच्या शिवपिंडीसमोर नक्की लावून द्या. बघा, दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा, दिव्याला आसन द्या, ताटलीवर दिवा ठेवा किंवा फुलांच्या राशीवर किंवा तुम्ही तांदळाची लहानशी रास केली आणि त्यावर जरी दिवा ठेवला चालेल. दिवस रात्र तो दिवा जळू द्या, अखंड दिवा लावून ठेवायचा आहे. उद्या देवघरात अंधार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जास्तीचं तेल टाकून ठेवायचं आहे आणि भिजलाच काही घाबरू नका महिलांनो. पुन्हा महादेवांचं मंत्र जपा, ओम नमः शिवाय, पुन्हा दिवा प्रज्वलित करून द्यायचा आहे. पण काळजी घ्या की दिवा भिजणार नाही. आणि मुलांसाठी एक दिवा असा प्रत्येक आईने तिळाच्या तेलाचा जरूर लावून द्या. तिळाचं तेल नाही, चिमूटभर तीळ टाका. तसाच दिवा महादेवांच्या मंदिरात सुद्धा लावता आला तर बघा नक्की महिलांनो. उद्या महादेवांच्या मंदिरात सुद्धा जाऊन अभिषेक करायचा आहे. साध्या पाण्याने करा, दुधाने करा किंवा पंचामृताने करा. तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा असेल, तिथं गर्दी असते, आपल्याला ह्या सेवा जमत नाही मंदिरात आणि असेल तुम्हाला जागा बसायला मंदिरात, तर तुम्ही तसंही करू शकता. आधी पाण्याने, दुधाने, दह्याने, साखरेने, मधाने, तुपाने, उसाचा रस असेल, सर्व तुमच्याकडं फळांचा रस असेल, सर्व पदार्थ महादेवांना खूप प्रिय आहे. बेलाने अभिषेक करा. असा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता. पुन्हा स्वच्छ पाण्याने, पुन्हा चंदन भस्म अर्पण करा महादेवांना. बेल अर्पण करायचं आहे पालथ्या स्वरूपात. चिकना भाग महादेवांच्या शिवपिंडीवर आला पाहिजे. एक तरी बेलपत्राला तुम्ही चंदनाचं बोट लावायचं आहे मनाची इच्छा बोलून आणि महादेवांना शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. मागची जी गाठ असते बेलपत्राला ती काढून घ्यायची आणि मग बेलपत्र अर्पण करायचं आहे. उद्या महादेवांची मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करा आणि घरी सुद्धा सेवा करायची आहे. एखाद्या गोरगरिबाला किंवा एखादा ब्राह्मण असेल मंदिरात तर तुम्ही तुमच्याकडून जेवढी तीळ दान करता येईल ना, माझे महिला असतील, पुरुष दादा, थोडीशी मूठभर तीळ कोणाला दान करता आली तुम्हाला तर अतिशय उत्तम. काळी तीळ दान करा किंवा पांढरी तीळ दान करा तरीही चालेल, पण तुम्ही उद्या तीळ दान करायचे आहे. कुणी गोरगरीब असतील तिथं त्यांना काहीतरी खायला वगैरे, अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान असतं. पैशांपेक्षा अन्नदान, उद्या अन्नदान करता आलं तुम्हाला तर नक्की करा. कुणी गरीब व्यक्ती असेल, शिक्षणाला किंवा कपडा लत्ता तुम्हाला दान करता आलं तर उद्या नक्की दान करा. उद्या महादेवांच्या मंदिरात सुद्धा सेवा करायची आहे. शिवपिंडीवरून एखादं बेलपत्र मिळालं तुम्हाला तर घरी घेऊन या. कुणी वाहिलं आहे बघू नका की मीच वाहिलं आहे आणि तेच बेलपत्र मला घरी आणायचं आहे असा अट्टहास नको. जे बेलपत्र तुम्हाला महादेवांचा प्रसाद स्वरूप हातात येईल ते बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे. आणि ज्या व्यक्तीचा तापट स्वभाव आहे, काही त्रास आहे, काही बाधा आहे, काही आरोग्य नीट राहत नाही, आजारपण आहे, अशा व्यक्तीला ते बेलपत्र खाण्यास द्यायचं आहे. किंवा तुम्ही सर्वांनी जरी, आता तुम्ही 4 लोक आहात, 5 लोक आहात, तुम्ही 5 जरी बेलपत्र शिवपिंडीवरून उचलून आणले आणि प्रत्येकाने उद्या प्रसाद स्वरूप नक्की खायचं आहे. बघा किती सोन्यासारखे अनुभव येतील. कितीही त्रासात असू द्या, कुठली बाधा, आरोग्य नीट नसेल, मुलांची प्रगती अडलेली असेल, कुणी नजर बाधा लावून जात असेल मुलांना, घराला वगैरे तुम्हाला, तर संपूर्ण दोष नष्ट होईल. काही पितृदोष असतील ते सुद्धा नष्ट होईल. महादेवांना अभिषेक घातलेलं तीर्थसुद्धा जलाधारीच्या इथून किमान चमचा भर का होईना घरी प्रत्येकाने नक्की घेऊन या. थेंब थेंब का होईना प्रत्येकाने ते प्रसाद स्वरूप घ्यायचा आहे. बेलपत्र प्रसाद स्वरूप खायचा आहे. जरी उपवास असेल तुमचा तरी पण हा प्रसाद प्रत्येकाने नक्की खायचा आहे. महादेवांच्या मंदिरात खाली हात जाऊ पण नका आणि घरी येताना खाली हात येऊ पण नका. जो तांब्या घेऊन जातो आपण अभिषेक करण्यासाठी त्यात थोडंसं तीर्थ घरी घेऊन यायचं आहे आणि प्रत्येकाने थोडं थोडं तीर्थ प्यायचं आहे आणि एक एक बेलपत्र महादेवांना अर्पण केलेलं नक्की खायचं आहे. चावून चावून नक्कीच सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला.
उद्या घरी आणि मंदिरात जरी तुम्हाला कापूर आरती करता आली तर कापूर आरती महादेवांना खूप प्रिय आहे. आधी गणपती बाप्पांची आरती बोलायची आहे, महादेवांची आरती करा, देवी आईची आरती करता आली, घरात सुद्धा सहकुटुंब सहपरिवार कापूर आरती करा. आणि तुम्हाला मंदिरात जरी कापूर आरती करता आली तरी अतिशय उत्तम. उद्या कापूर जाळून आरती महादेवांची नक्की करा. कापूर आरती सर्व देवी देवतांना प्रसन्न करते आणि घरात तर कापूर आरती जरूर करा. कापूर आरती केल्याने महादेवांची कृपा राहते, घरात देवी देवता प्रसन्न राहतात. तो कापूर जर थोडासा तुम्हाला तुपात भिजवून आरती करता आली तर अतिशय उत्तम. आपण महादेवांच्या मंदिरात जातो, शिवशंकरांची सेवा करतो, पण चुकून सुद्धा जलाधारीच्या इथून ओलांडू नये किंवा मुलांना सुद्धा सांगून ठेवावे या गोष्टी. मुलांकडून न कळत कधी कधी काही चुका होऊन जातात, पण आपण जर अशा गोष्टी सांगून ठेवल्या मुलांना, मुलंसुद्धा लक्षात ठेवतात आणि त्यांच्याकडून कधी चूक होणार नाही याची काळजी घेतात. म्हणून महादेवांच्या मंदिरात गेलास तर शिवशंकरांना कधी प्रदक्षिणा घालू नये, म्हणजे जलाधारीच्या इथून ओलांडू नये, काही चुका होणार नाही याची नक्की काळजी घ्यायची. त्याचबरोबर महिलांनो, उद्या आपण कापूर आरती तर करणारच आहोत, त्याचबरोबर थोडासा कापूर थोडाशा गाईच्या तुपात भिजवून घ्यायचा आहे आणि संध्याकाळी कापूर आरती झाली, पुन्हा प्रदोषकाळी तुम्ही सेवा केली महादेवांची, पुन्हा तुम्ही अभिषेक घालू शकतात, पुन्हा तशाच पद्धतीने पूजा करू शकता. किंवा सकाळी तुम्ही पूजा केलेली आहे आणि फक्त शिवशंकरांना तुम्ही आरती करत आहात, नैवेद्य दाखवत आहात, तुम्हाला उपवास सोडायचा आहे, वरण भात भाजी पोळी सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे, काहीतरी गोडाचा शिरा किंवा खीर वगैरे तुम्ही नैवेद्यात ठेवू शकतात, नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तुम्हाला कापूर आरती झाल्यानंतर थोडासा कापूर आपल्या मुख्य उंबरठ्यावर जाळायचा आहे. गाईच्या तुपात 1-2 मिनटं कापूर भिजवून घ्या महिलांनो आणि मातीची पंती ठेवायची आहे उंबरठ्यावर, जिथून आपण ये जाय करतो, घरात येतो जातो बाहेर जातो, त्या ठिकाणी मातीची पंती ठेवा लहानशी. आणि तुम्ही एक 2-4 कापूर तुपात भिजवलेले फक्त कापूर जरी जाळले ना, त्या कापरासोबत तुम्ही काही नाही जाळलं आणि तुम्हाला जाळायचं असेल, तुमच्या घरात खूप नकारात्मकता वाटत असेल, पैशांच्या अडचणी असेल, तर उद्या तुम्ही कापरासोबत 2-4 लवंगसुद्धा जाळू शकतात. किमान 5 किंवा 2 लवंग फुलाच्या चांगल्या बघून घ्या आणि त्या 2 लवंग कापरासोबत जाळायच्या आहे. तुम्हाला लवंग नसेल जाळायची, पण तुपात भिजवलेला कापूर आपल्या मुख्य उंबरठ्यावर श्रावणी सोमवारी अतिशय प्रभावी उपाय आहे, सेवा आहे. आपल्या वास्तूची सेवा म्हटली ना तुम्ही ही, तरीही चालेल. प्रत्येक शुभ तिथींना जर आपण तुपात भिजवलेला कापूर आपल्या मुख्य उंबरठ्यावर जर जाळला ना मातीच्या पंतीत, आपली वास्तू प्रसन्न राहते. जी नकारात्मकता असते वास्तूत, काही दोष असतात, घर भाड्याचं असू द्या किंवा स्वतःचं असू द्या, तुम्ही हा उपाय करू शकतात. महिलांनो, हा उपाय नक्की करा. बघा, नकारात्मकता असेल, कुणाची नजरबाधा झालेली असेल, मुलांना किंवा तुम्हाला काही त्रास होत असतील, अडीअडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल, कितीही दारिद्र्य असू द्या, घरात गरिबी असेल किंवा अडीअडचणी असतील, पैसा टिकत नसेल, तर उद्या अशा पद्धतीने आपल्या मुख्य उंबरठ्यावर संध्याकाळी अगदी रात्रीच्या 9 वाजेपर्यंत हा उपाय केला ना महिलांनो, ऑफिसला जाणाऱ्या महिला असतील, उशिरा घरी आल्या ऑफिसवरून वगैरे, तुम्ही केला, आधी देवांची आरती करून घ्या आणि मग मुख्य उंबरठ्यावर तुपात भिजवलेला कापूर अवश्य जाळा. 1-2 वड्या जाळा, 4 वड्या जाळा, जास्तीत जास्त जाळायच्या असतील तुम्हाला जाळू शकतात. जसा जसा तो कापराचा धूर आणि तुपात भिजवलेल्या कापराचा धूर आपल्या वास्तूत पसरतो, तसं तसं घरातली नकारात्मकता नष्ट होतात, काही इडापिडा असते, अडीअडचणी असतात, संपूर्ण नष्ट होतात आणि वास्तू प्रसन्न राहते. त्या कापराच्या धुराने, त्या वासाने आणि तुपात भिजवलेल्या कापराच्या वासाने देवी देवता प्रसन्न होतात आपले आणि भरभरून आशीर्वाद देतात. देवी लक्ष्मी आपल्या घरात धावून येते आणि आपल्या घरात अखंड नांदते, त्या घरात कशाला कमी राहत नाही. म्हणून महिलांनो, अशा पद्धतीने कापूर उद्या संध्याकाळी आपल्या घरात नक्की जाळा. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.